जय भीम, नमो बुद्धाय। भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत। आपण आजपर्यंत 71 भाग पाहिले। 71व्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळलेलो आहोत आणि ते म्हणजे तथागत बुद्धांनी पुनर्जन्म मानला होता काय आणि तो कशा पद्धतीने मांडला होता। तर या प्रश्नाचं उत्तराचं आपण पुनर्जन्म कशाचा, कोणत्या वस्तूचा हा भाग पाहिला आणि आता पुढील भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे पुनर्जन्म कोणाचा, कोणत्या व्यक्तीचा। तत्पूर्वी मी आपल्या महापौराणिक प्रोडक्शनच्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आपण आपल्या या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी एक स्पर्धा ठेवीत आहोत। प्रत्येक भागाच्या शेवटी त्या भागावर आधारित एक प्रश्न विचारला जाईल। या प्रश्नाचं अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये देणाऱ्या प्रेक्षकांमधून लॉटरी पद्धतीने निवड करून एका विजेत्या प्रेक्षकाला आकर्षक भेटवस्तू दिली जाईल। यामुळे आपण हा भाग शेवटपर्यंत व लक्षपूर्वक ऐकावा ही विनंती। भाग 72वा, पुनर्जन्म कोणाचा, कोणत्या व्यक्तीचा। सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा, कोणत्या व्यक्तीचा। एखादा मृत झालेला तोच मनुष्य परत नवा जन्म घेतो काय, या सिद्धांतावर भगवान बुद्धांचा विश्वास होता काय, असणे असंभाव्य दिसते। जर मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन ते जर एक नवा देह बनवू शकले तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म झाला असे मानणे शक्य आहे। हे देखील शक्य नाही, कारण भौतिक तत्व जरी एकत्रित आले तरी त्याला चेतना राहणार नाही। जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही। भिक्खुणी खेमा हिने हा मुद्दा पसेनदी राजाला चांगलाच स्पष्ट करून सांगितला होता। एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथ पिंडिकाच्या जेतवन रामात राहत होते। त्यावेळी कोशल जनपदात परिभ्रमण करून भिक्खुनी खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवथ्थूमध्ये राहत होती। यावेळी कोसल राजा प्रसेंदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता। साकेत आणि श्रावस्तीच्या रस्त्यावर एक रात्र तो तोरणवथ्थू येथे थांबला। राजा पसेनदीतने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, जा आणि सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये, ज्याच्यासोबत आज मी संगती करू शकेन। ठीक आहे महाराजा, असे बोलून तो तोरणवथ्थूत राजसन्मानास आणि संगतीस योग्य असा भिक्खू शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही। शेवटी तोरणवथ्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खुणी खेमा त्याला दिसली। तिला बघून तो कोसलराज पसेंदीकडे गेला आणि म्हणाला, हे महाराजा, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही ज्याची आपण संगती करू शकाल, परंतु येथे खेमा नावाची तथागताची एक शिष्या आहे। तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसूत आहे की ती विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्नमती अशी अर्हत स्त्री आहे। महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल। हे ऐकल्यावर कोसलराज प्रसेंदी भिक्खुणी खेमाला भेटण्यास गेला। तिच्या जवळ गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि भिक्खुणी खेमास म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे की मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते काय। भिक्खुणी खेमा म्हणाल्या, हे महाराजा, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही, अव्याकृत ठेवलेले आहे। ही कशी गोष्ट आहे की मी जेव्हा प्रश्न विचारतो की तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय, त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात, व दुसऱ्या प्रश्नाचेही तसेच उत्तरे देत की ही गोष्ट देखील तथागतांनी अव्याकृत ठेवली।
तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे, काय हेतू असावा? भिक्खुणी खेमा म्हणाली, हे महाराजा, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्यावे. महाराजा, आपणाजवळ असा कोणी गणक आहे काय की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी मोजणी करू शकेल? पसेंजीत म्हणाला, नाही, तसा कोणीच नाही. मग आपणाजवळ असा कोणी गणक आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. पसेंजीत म्हणाला, असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. भिक्खुणी खेमा म्हणाली, त्याचप्रमाणे हे महाराजा, जर कोणी तथागतांना त्यांच्या रूपकायेने व्याख्या करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मरणानंतर त्यांची रूपकाया परिव्यक्त राहील, ती जळामुळातून उपटली गेलेली असेल. तथागतांनी देहपरित्याग केल्यावर ते मुळापासून कापलेल्या ताळवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. ज्या तत्वानी ती निर्मिती होते तशी आता नाही, तिची पुन्हा उत्पत्ती आता शक्य नाही. हे महाराजा, तथागताच्या रूपाने आता तथागताच्या मुळापर्यंत पोहोचू शकत नाही. समुद्राप्रमाणे तथागत गंभीर आहेत. तथागताच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू होऊ शकत नाही. हे महाराजा, तथागतांची त्यांच्या वेदनावरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी त्यागलेल्या आहेत, समूळ नाहीशा झालेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत गंभीर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही हे विधान तथागतांना लागू पडत नाही. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, वियाणाच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे विशाल समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेंदी आनंदी झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला अभिवादन केले आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी राजा पसेंदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांचं मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? तथागत म्हणाले, हे महाराजा, यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? हे महाराजा, मी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने भिक्खुणी खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले. भगवान, हे असे कसे? मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय, तर आपले उत्तर असते की ते तथागतांनी अव्याकृत ठेवले आहे. मी जेव्हा विचारतो की मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही, ते अव्याकृत ठेवलेले आहे. तर भगवान, ह्या न सांगण्याचे कारण काय? त्याचा हेतू काय? ही गोष्ट देखील तथागतांनी अव्याकृत ठेवली आहे. हे महाराजा, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्हाला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे. काय तुमच्याकडे कोणी गणक आहे काय? याप्रमाणे त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच राजा पसेंदीला प्रश्न विचारले. अद्भुत आहे भगवान, अद्भुत आहे सुगत. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की शास्त्राने आणि श्राविकेने दिलेले उत्तर अगदी पूर्णपणे समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहे. भगवान, एकदा मी भिक्खुणी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतांसारखेच तिने जसेच्या तसे उत्तर दिले होते. ठीक आहे भगवान,
आता आज्ञा द्यावी, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामं आहेत, आम्ही जातो. ठीक महाराजा, यावेळी तुम्हाला जे करणे योग्य वाटते ते करावे. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा पसेंदी आपल्या मार्गाला लागला. हा आपण 72वा भाग आपण ऐकला आणि पाहिला. तर या भागावरती आम्ही प्रश्न विचारत आहोत. या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भिक्खुणी खेमा श्रावस्तीजवळ कोठे राहत होती? पुन्हा एकदा मी रिपीट करतो. भिक्खुणी खेमा श्रावस्तीजवळ कोठे राहत होती? या प्रश्नाचं उत्तर आपण 48 तासात म्हणजेच पुढील भाग टाकेपर्यंत आपण कमेंट बॉक्समध्ये देत राहायचं आहे. आणि या अचूक उत्तरांमधून आपण लॉटरी पद्धतीनं एका विजेत्याचं नाव काढून ते नाव आपण घोषित करणार आहोत आणि त्याला आपण एक आकर्षक बक्षीस देणार आहोत. जय भीम, नमो बुद्धाय.